प्राजक्ता भिडे. पुण्याहून उत्तराखंडमधल्या कुमाऊमधल्या पिथोरागडमध्ये आली आहे. मी गेले 32 वर्ष इथे लगातार येते आहे. 92 साली पहिल्यांदा मी पिंडारीच्या ट्रेकसाठी इथे आले होते आणि त्याच्यानंतर 1998 मध्ये आदिकेला सोमपर्वतसाठी आले होते. 92 साली हुरक्या कॅम्पात दिनेश गुर्रानी म्हणून कुमाऊ मंडल विकास निगमचे एम्प्लॉई होते आणि तेव्हापासून मी त्यांना इथे येते ओळखते. आणि आज जेव्हा मी 20 वर्षांनी पिथोरागडमध्ये आले आणि पिथोरागड TRHचा जे काही प्लांटेशन केलं आहे, जी फुलं लावली आहेत, ज्याचं मी प्रचंड वर्णन ऐकलं होतं आणि तेव्हापासून मला खूप उत्कंठा होती की मला इथे येऊन स्वतःच्या डोळ्यांनी ते बघायचं होतं. विशेष म्हणजे इथे फुलांची एवढी व्हरायटी आहे, इतकं सुंदर ते केलं आहे, म्हणजे असं एकावर एक कोंबल्यासारखं काहीच नाही. इतकी छान अरेंजमेंट आहे, इतकी तुफान व्हरायटी आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याची व्यवस्था, म्हणजे आरंभशूर खूप लोक असतात. झाडं लावली जातात पण त्याचं जतन करणं खूप महत्त्वाचं असतं. दिनेश गुर्रानींनी फक्त TRHमध्येच नाही तर त्यांनी गुरुनादेवी मंदिर परिसर आहे, दुसाखान पलेटामध्ये आहे किंवा अन्य ठिकाणी इतकं प्रचंड प्लांटेशन तर रोज करताय. आणि मला असं वाटतं की एक सरकारी कर्मचारी जेव्हा त्याचा हार्ट अँड सोल एवढं एकत्र करून, एवढं पॅशनेटली, इतकं डिव्होशननी, कंटिन्युअसली परस्यू करून जर असं काम करत असेल तर मला वाटतं की टुरिझममधले जे अथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांनी ह्या गोष्टीची खूप दखल घेतली पाहिजे जाणीवपूर्वक. याला काहीतरी रिवॉर्ड केलं पाहिजे जेणेकरून ह्यांचं इन्स्पिरेशन बाकीची लोक घेतील. कारण आपण बरेच वेळा बघतो की गव्हर्नमेंट एम्प्लॉईजमध्ये बरेच वेळा म्हणजे असं लेटगो ॲटिट्यूड असतो आणि तो अजिबात इथं दिसत नाही. हे असं एकमेव TRH आहे की जिथे तुम्हाला सकाळ संध्याकाळ गुरुनाची पूजा करतात आणि त्याच्या शंखाचा आवाज येतो, अत्यंत प्रसन्न वाटतं. आणि इथला सगळाच कर्मचारी वर्ग, म्हणजे इथे एक माळी आहे जो सतत कुदळा घेऊनच आहे हातामध्ये. तर मला वाटतं की बेसिकली कर्मचाऱ्यांमध्ये हे प्लांटेशन किंवा हा जो ड्राईव्ह त्यांनी घेतला, गेले 30-32 वर्ष ते हे काम करतायत पर्यावरणाचं. सो हे पॅशन आहे, म्हणजे हे डेडिकेशन नॉर्मल माणसामध्ये असूच शकत नाही. आणि ते सुद्धा आपला जॉब करताना एवढं त्याच्यात समरसून कष्ट करून ते करायचं. आणि ही परत लिगसी त्यांनी त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईजना दिली आहे. आणि सगळेजण सतत या आवारामध्ये कोण खत घालत असतं, कोण खणत असतं, आणि ही जी सगळी ते व्यवस्था करतायत ती बघून मी खरोखर थक्क झाली आहे. आणि मला असं वाटतं की ह्याची खूप दखल घेतली पाहिजे. सरकारने ह्याच्यासाठी काहीतरी रिवॉर्ड दिलं पाहिजे. अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह बाकीचे पण TRH घेतील. कारण मी ह्या भागात गेले 32 वर्ष अनेक TRHमध्ये राहिली आणि हे इट्स वन ऑफ इट्स काइंड. आणि कर्मचारी पण इतके चांगले आहेत. आणि दिनेश गुर्रानींचं हे जे काम आहे, माझं अपील आहे टुरिझम डिपार्टमेंटला, सेंट्रल टुरिझम डिपार्टमेंटला, की ह्याची दखल घ्या. आणि ते आता रिटायर होतील 1-2 वर्षांनी, तर ही गोष्ट जी त्यांनी घडवली आहे ही म्हणजे तशीच्या तशी ठेवणं, ही पुढे घेऊन जाणं, हे ज्याला जमेल त्याच्याच हातात हा चार्ज द्या अशी माझी एक रिक्वेस्ट आहे. आणि खरं सांगायचं तर याच्याबद्दल त्यांनी ज्या काही स्लोगन्स केले आहेत, त्याच्यानंतर ते काही शपथ लोकांना, उच्च हिमालय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर कुडा करू नका, सगळ्यात महत्त्वाचं आदिकेला सोमपर्वतमध्ये नाभिडांग असेल, कालापानी असेल, तिथं सुद्धा प्लांटेशन करण्याची त्यांची जी मोहीम आहे ती मला विशेष कौतुकास्पद वाटते. कारण ते हाय ॲटिट्यूडवरचं सगळं काम आहे. तर त्यांना खूप खूप धन्यवाद आणि हॅट्स ऑफ टू हिम अँड हिज स्टाफ.